हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा जो आपला चॅप्टर आहे त्याचे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स आपण आज डिस्कस करणार आहोत. ह्याच्यातला जो थिअरीचा पार्ट आहे शेवटचा ह्युमन इव्हॉल्युशनचा वगैरे, तुम्ही म्हणाल ह्याचे व्हिडिओ तर अजून टाकलेले नाहीत, पण स्टुडंट्स आपण ते गेल्या वर्षी आणि त्याच्याही आधी ॲक्च्युली मी ह्याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले होते. सो इन्स्टेड ऑफ मेकिंग डबल व्हिडिओज आय विल फोकस मोर ऑन द एक्सरसाइज हियर, किंवा एक्सरसाइजचे क्वेश्चन्स हे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये, बोर्डच्या एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करायचे असतील, म्हणजे अगदी अबोव 90 मार्क्स जरी तुम्हाला स्कोअर करायचे असतील तरीसुद्धा तुम्हाला एक्सरसाइजचे क्वेश्चनचे आन्सर्स प्रॉपरली लिहिता येणं हे मस्ट आहे. बिकॉज मोर दॅन 90% क्वेश्चन्स हे एक्सरसाइजवरचे विचारले जातात. ते क्वेश्चन्स प्रॉपरली रिप्रेझेंट करता येणं, त्याचे आन्सर्स, ही खरं तर खूप स्किलचं काम आहे. बिकॉज आपल्याला एखादी कन्सेप्ट प्रॉपरली समजणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ती समजलेली कन्सेप्ट प्रॉपर फॉर्मॅटमध्ये त्याचं उत्तर लिहिणं हे एक वेगळी स्किल आहे जी तुम्हाला प्रॅक्टिसनं येणार आहे. सो इथं मी तुम्हाला काही टिप्स पण देईन की सेम क्वेश्चन किंवा सेम कन्सेप्टवरचा क्वेश्चन 2 मार्कांसाठी विचारला तर तुम्ही तुमचा आन्सर कसं लिहाल, 3 मार्कांसाठी विचारला तर कसं लिहाल आणि 5 मार्कांसाठी विचारला तर कसं लिहाल. सो इथे काही तसे क्वेश्चन्स देखील इन्क्लूड केलेले आहेत. इथे बघा. आणि आता हे जे आहेत तुम्हाला दिलेले हे PDF, तर ही लवकरच आपल्या वेबसाईटवरती पण तुम्हाला मिळून जाईल, सो दॅट ती तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील. इथे मी हे जे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत तुम्हाला, खूप सारे स्टडी मटेरियल्स एकत्र करून त्याचं कॉम्बिनेशन करून हे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला दिलेत, कुठलंही एक नाही. बिकॉज तुम्ही आता डायजेस्ट जर वापरत असाल तर त्यातसुद्धा लँग्वेज खूपशी किचकट दिसते आणि मग ते लक्षात ठेवायला खूप अवघड जातं. सो जितकं जास्त सोपं करून सांगता येईल तितकं मी हे सोप्या पद्धतीत तुम्हाला दिलेलं आहे. बोर्डवरती मी जे सांगते तुम्हाला तर ती अगदी शॉर्टमध्ये जस्ट एक वर्ड्स असतात, म्हणजे जे की वर्ड्स म्हणतो आपण तसे. परंतु एक्झाममध्ये तुमचं आन्सरचं प्रॉपर प्रेझेंटेशन कसं हवं ते मी इथं आज तुम्हाला दाखवणार आहे. आता हा जो तुमचा पहिला प्रश्न आहे, एक कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम, हा प्रश्न खूप वेळेस तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघितले असतील तर तुम्हाला दिसेल की हा प्रश्न ह्याच्या आधी खूप वेळेस विचारलेला आहे. आता इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, एक मॉर्फॉलॉजिकल इथं दिलं आहे आणि सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर दिलेला आहे. मग इथं तुम्हाला बाकी जे इव्हॉल्युशन्स आहेत त्यातलं कुठलेही तुम्ही इथं लिहू शकता. इथं तुम्ही वेस्टिजियल ऑर्गन्स लिहू शकता, त्यानंतर पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस लिहू शकता, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस लिहू शकता, कनेक्टिंग लिंक लिहू शकता. ह्याच्यापैकी कुठलेही 2 इथं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आय थिंक इवन गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये देखील ह्याच्यावरती प्रश्न होता. सो हा एक पार्ट महत्त्वाचा झाला. आता रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय, हे क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला, ह्युमन इव्हॉल्युशन बिगॅन अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago, हा तुमचा पहिला प्रश्न आहे सेकंड क्वेश्चनमधला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगायचं, जस्टिफाय करायचं आहे, म्हणजे 7 crore years ago ही प्रोसेस कशी सुरू झाली हे तुम्हाला आता इथं शॉर्टमध्ये सांगायचं आहे. म्हणजेच अगदी 2 किंवा 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. इथं अगदी फापट पसारा पूर्ण द्यायची गरज नाही आहे. मग इथं तुम्ही काय सांगणार, तर पहिला तुमचा पॉईंट असेल त्यात 7 crore years ago ही प्रोसेस सुरू झाली, हा तुमचा पहिला पॉईंट असेल. दुसऱ्या पॉईंटमध्ये मंकी लाईक ॲनिमल्स हे लेमर लाईक ॲन्सेस्टर्सपासून ओरिजिनेट झाले, हा तुमच्या उत्तराचा दुसरा पॉईंट असणार आहे. त्यानंतर 4 crore years ago, 4 crore years ago ह्या लेमर लाईक ॲन्सेस्टरपासून जे मंकी लाईक ॲनिमल्स तयार झाले त्यांची टेल डिसॲपियर झाली आणि त्यांच्यापासून एप लाईक ॲनिमल्स डेव्हलप झाले. आणि मग 2.5 crore years ago चिंपांझीज अँड गोरिलाज डेव्हलप झाले. त्यांच्याचपासून पुढे 2 crore years ago ह्युमन लाईक ॲनिमल्स डेव्हलप झाले. त्यांचे लंबार बोन्स डेव्हलप झाले, इरेक्ट पोश्चर डेव्हलप झाली आणि मग त्यांच्याचपासून फर्स्ट ह्युमन लाईक एप ईस्ट आफ्रिकेमध्ये फॉर्म झाला. एवढेच तुम्हाला ह्याचं आन्सर लिहिणं एक्सपेक्टेड आहे. बाकी तुम्हाला काही ह्याच्यामध्ये ह्या आन्सरमध्ये लिहायची गरज नाही. हा 2 किंवा 3 मार्कांना तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ग्रॅज्युअली लीड्स टू स्पेसिएशन, ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्पेसिएशनची डेफिनेशन लिहायची आहे. इट इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. हे जे प्रत्येक स्पेसीजमधले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचं फूड हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी हे आणि त्यांचं रिप्रोडक्शनचा पिरियड, ह्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. कुत्रा, मांजर ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्पेसीजचं एक्झाम्पल झालं. हे जे स्पेसिएशन आहे ते मेनली 2 रिझन्समुळे होतं, एक तर जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन.
जॉग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय, तर वेगवेगळे जॉग्राफिकल बॅरियर्स आहेत त्यांच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज एकमेकांपासून वेगळ्या होणं म्हणजे जॉग्राफिकल आयसोलेशन. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये होणारे जे चेंजेस आहेत त्याच्यामुळं होणारं नवीन ऑर्गॅनिझम्स किंवा नवीन स्पेसीज फॉर्म होणं त्याला म्हणायचं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. ह्याचं उत्तर तुम्हाला एवढंच लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशनचं स्टडी करताना फॉसिलचा स्टडी करणं हे का महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये फॉसिल्स कसे फॉर्म होतात हे आधी आपण शॉर्टमध्ये लिहिलं आहे की पहिल्यांदा वेगवेगळ्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळं फॉसिल्स जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते जमिनीच्या खाली दबले जातात, मग त्यांचे जे फॉसिल्स आहेत ते क्रिएट होतात. आता हे जे फॉसिल्स आहेत ते फॉर्म होतात, त्यांचे एज फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला C4 म्हणजे कार्बन डेटिंग जी मेथड म्हणतो आपण, ती कार्बन डेटिंग मेथडचा देखील यूज करता येतो. ती इथं शॉर्टमध्ये लिहिलेली आहे. आणि मग जे आपण त्यांचे जे लेवल्स, वेगवेगळ्या लेवल्सवरती आपल्याला जे फॉसिल्स सापडलेत, मग त्याच्यात आपल्याला काय दिसले की सगळ्यात खाली जे फॉसिल्स आहेत ते इन्व्हर्टिब्रेट्सचे आहेत आणि सगळ्यात रिसेंट आहेत ते एव्ज आणि मॅमल्सचे आहेत. हे सुद्धा इथं आपण एकदम शॉर्टमध्ये लिहिलंय. हा देखील प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला जातो. त्यानंतर देर आर इव्हिडन्सेस ऑफ फिटल सायन्स. आता इथं फिटल म्हणजे ॲक्च्युली एम्ब्रिओलॉजिकल, तो थोडासा प्रिंटिंग मिस्टेकचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस लिहायचे आहेत की कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डेव्हलपमेंट जे आहेत फिशेस, ॲम्फिबियन्स, मॅमल्स, हे इनिशियल स्टेजेसमध्ये सर्व ॲनिमल्स सिमिलॅरिटीज दाखवतात, परंतु नंतर जशी त्यांची ग्रोथ होत जाईल तसं तसं त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स दिसून येतात. आणि ह्याच्यावरून आपण सांगू शकतो की ऑल दे हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. त्यानंतर कंप्लीट द स्टेटमेंट. इथं तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन्स, त्याच्यापैकी योग्य ते शब्द वापरायचे आहेत. द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंज वेअर अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशन, हे त्याचं आन्सर आहे पहिल्याचं. दुसऱ्याचं जीन आन्सर आहे. तिसऱ्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस आहे. चौथ्यामध्ये ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट आणि 5व्याचा आन्सर असेल अपेंडिक्स. त्यानंतर शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये लॅमार्किझममध्ये पण बघा मी एवढंच हा पार्ट दिलेला आहे तुम्हाला की ही जी थिअरी आहे इट वॉज प्रपोज्ड बाय जीन बाप्टिस्ट लॅमार्क. त्याला आपण थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणतो, इथं ऑफ म्हणा. थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. इट इज बेस्ड ऑन कॉन्सेप्ट ऑफ यूज अँड डिसयूज. आता ह्याच्यामध्ये तुमचे महत्त्वाचे पॉईंट्स कुठले आलेच पाहिजेत, तर सायंटिस्टचं नाव आलं पाहिजे. ह्याला थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणतात. हे एक कंपल्सरी तुमच्या उत्तरात आलं पाहिजे. इट इज बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन, हे आलं पाहिजे. त्याच्यानंतर स्पेसिफिक कॅरेक्टर्स डेव्हलप होतात कशामुळं, तर त्यांच्यामध्ये असणारं पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज ऑर लेझिनेस, हे एक तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे. आणि मग हे कॅरेक्टर्स पुढच्या जनरेशनकडे पास होतात, त्याला म्हणतात ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. हे सगळे वर्ड्स तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहिलेत की नाही हे चेक केलं जातं. आणि मग हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत आणि हे त्याचं ऑब्जेक्शन्स आहेत की मॉडिफिकेशन जे आहेत ते नेहमीच एका जनरेशनकडून दुसरीकडे पास होत नाहीत. त्यानंतर पुढची नोट आहे डार्विन्स थिअरी. त्याच्यामध्ये पण ह्या पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे तुमच्या आन्सरमध्ये येणं गरजेचं आहे. मग त्यातला पहिला पॉईंट काय आहे की ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांचं रिप्रोडक्शन होतं, त्यांचा नंबर जास्त असतो. मग ते जे खूप जास्त प्रमाणात रिप्रोड्यूस झालेले ऑर्गॅनिझम्सची पिलं आहेत तर दे विल कम्पीट विथ इच अदर फॉर सर्व्हायव्हल. आणि मग त्या सर्व्हायव्हलच्या रेसमध्ये त्यांच्यामध्ये देअर विल बी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येईल, इथे हा मुद्दा येईल आपला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. त्याच्यानंतर जे युजफुल, ह्या स्ट्रगलमध्ये जे ॲनिमल्स युजफुल मॉडिफिकेशन्स दाखवतात ते सर्वाईव्ह होतात आणि ज्यांच्यामध्ये हार्मफुल मॉडिफिकेशन्स आहेत ते पेरिश होतात, ते नामशेष होतात. आणि मग हे जे युजफुल व्हेरिफिकेशन असणारे ऑर्गॅनिझम सिलेक्ट होतात आणि त्यांच्यापासून नवीन स्पेसीज फॉर्म होतात. असे हे शॉर्टमध्ये आपल्याला डार्विनची थिअरी सांगता येईल. ह्याच्याशी रिलेटेड ऑब्जेक्शन्स काय आहेत, तर नॅचरल सिलेक्शन हा एकमेव फॅक्टर नाही आहे फॉर द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. त्याच्यानंतर युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन्स नेक्स्ट जनरेशनकडे का पास होतात, म्हणजे व्हेस्टिज्युअल ऑर्गनसारखे युजलेस कॅरेक्टर्ससुद्धा अजूनही का पास होतात पुढच्या जनरेशनकडे वगैरे, हे त्याला एक्सप्लेनेशन माहीत नव्हतं. बिकॉज ही थिअरी जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा ही वॉज नॉट अवेअर अबाउट जेनेटिक्स आणि त्यामुळं कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नक्की कसे ट्रान्सफर होतात हे त्याला सांगता आलं नाही.
ऑल्सो स्लो आणि ॲब्रप्ट चेंजेस, ॲब्रप्ट म्हणजे फास्ट होणारे चेंजेस कसे होतात, का होतात, हे देखील त्याला सांगता आलं नाही. देन पुढची नोट आहे इव्हॉल्युशन. एकदम शॉर्टमध्ये आपल्याला सांगायचं आहे, 2 मार्कासाठी जेव्हा विचारलं जाईल तर तेव्हा पहिल्यांदा त्याचे डेफिनेशन तुम्ही सांगाल, स्लो गोईंग प्रोसेस आहे हे सांगाल. त्यानंतर न्यू स्पेसिस फॉर्म होतात ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स, आणि मग ह्या प्रोसेससाठी मिलियन्स ऑफ इयर्स लागतात, आणि हे चेंजेस जे आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये झालेले ते सेव्हरल जनरेशन्ससाठी होतात, आणि मग त्यांच्यापासून नवीन स्पेसिस फॉर्म होतात. नेक्स्ट आहे कनेक्टिंग लिंक. प्लांट्स आणि ॲनिमल्स जे 2 वेगवेगळ्या ग्रुप्सच्या कॅरेक्टरिस्टिकचं कॉम्बिनेशन दाखवतात त्यांना म्हणायचं कनेक्टिंग लिंक. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा आहे, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. हे इथं मी जे लिहिलेलं आहे ते सगळंच्या सगळं तुम्हाला आलंच पाहिजे रिलेटेड टू कनेक्टिंग लिंक. ह्यात काहीही स्किप करू नका. ह्याच्यातली पहिलं एक्झाम्पल आहे पेरिपॅटस, जो ॲनेलिड आणि आर्थ्रोपोडामधली कनेक्टिंग लिंक आहे. त्याच्यामध्ये असणारे ॲनेलिडचे कॅरेक्टर सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स. आर्थ्रोपोडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर ट्रकिया फॉर रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेशन. त्यानंतर डकबिल्ड प्लॅटिपस आहे, मॅमल्स आणि रेप्टाईल्स ह्या दोघांच्यामधली कनेक्टिंग लिंक दाखवतो तो. ह्याच्यामधले मॅमालियन कॅरेक्टर्स आहेत मॅमरी ग्लँड्स ऑन देअर बॉडी, मॅमरी ग्लँड्स आहेत आणि हेअर ऑन देअर बॉडी. आणि रेप्टिलियन कॅरेक्टर्स आहेत की तो अंडी घालतो. लंगफिश ही तिसरं एक्झाम्पल आहे, फिशेस आणि ॲम्फिबियन्स यांच्यामधली कनेक्टिंग लिंक. त्याच्यामध्ये लंग्स आहेत फॉर रेस्पिरेशन पण त्याची बॉडी आहे फिशची. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन हेरिडिटी. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस असं इथं विचारलेलं आहे. हेरिडिटीची रिलेटेड पूर्ण मेकॅनिझममध्ये काय सांगणार तुम्ही की पहिल्यांदा जेनेटिक व्हेरिएशन्समुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये व्हेरिएशन्स डेव्हलप होतात. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होऊन म्हणजे एग सेल आणि स्पर्म सेल ह्यांचं फ्युजन होऊन जेव्हा पुढची जनरेशन तयार होते तर त्यांच्यामध्ये दोघांचे कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन असतं की ज्याच्या थ्रू नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप होतात त्यांच्या प्रोजेनीमध्ये. म्हणजे एक मॅटर्नल आणि पॅटर्नल दोघांच्या कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन असतं पुढची जनरेशन. ह्यालाच म्हणायचं रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स. म्हणजे ह्यांच्यामध्ये काही जीन्स आईचे असतात, काही जीन्स बाबांचे असतात असा त्याचा अर्थ झाला. देन अजून एक महत्त्वाचा फॅक्टर आहे दॅट इज म्युटेशन. म्युटेशनमुळे देखील व्हेरिएशन्स डेव्हलप होतात आणि हे सगळे चेंजेस जे आहेत ते नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर होतात. एवढंच आपल्याला इथे शॉर्टमध्ये सांगायचं आहे ह्या क्वेश्चनचा आन्सर. देन वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय तर वेस्टिजियल ऑर्गन्स आणि ह्युमनमध्ये असणारे वेस्टिजियल ऑर्गन्स जे अदर ॲनिमल्समध्ये फंक्शनल आहेत ते कोणते हे विचारले तर त्यातला पहिला वेस्टिजियल ऑर्गनची आपण डेफिनिशन सांगितली की अंडर डेव्हलप्ड ऑर डिजनरेटेड ऑर्गन्स. आणि मग इथे एकूण 6 आहेत ऑर्गन्स की जे ह्युमनमध्ये फंक्शनल आहेत बट नॉन फंक्शनल आहेत बट अदर ॲनिमल्समध्ये फंक्शनल आहेत. आता हे निक्टिटेटिंग मेम्ब्रेन जे आहे दिस निक्टिटेटिंग मेम्ब्रेन इज फंक्शनल इन ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्समध्ये फंक्शनल आहे. त्यानंतर रेप्टाईल्समध्ये आहे आणि एव्समध्ये बर्ड्समध्ये पण आहे. ठीक आहे. तर हे झाले वेगवेगळे आपले वेस्टिजियल ऑर्गन्स जे ह्युमनमध्ये नॉन फंक्शनल असले तरी अदर ॲनिमल्समध्ये फंक्शनल आहेत. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग. हाऊ आर द हेरिडिटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. याच्यामध्ये हेरिडिटीमुळे इव्हॉल्युशन कसं होतं हे इथं सांगितलेलं आहे. हे पण शॉर्टमध्ये सांगितले आपण की जेनेटिक व्हेरिएशन्समुळं कसे होतात. मगाशी जशी डार्विनची थिअरी सांगितली तोच पार्ट इथे शॉर्टमध्ये मी सांगितलेला आहे. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन्स म्हणजे इथे आपल्याला सेंट्रल डोग्माची पूर्ण प्रोसेस सांगायची आहे हे लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स प्रोटीनची फॉर्मेशन म्हणजे सेंट्रल डोग्मा प्रोसेस झाली. ह्याच्यात ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या सगळ्या स्टेप्स डिटेल सांगायच्या आहेत. त्यानंतर थिअरी ऑफ इव्हॉल्युशन एक्सप्लेन करायची आहे अँड मेन्शन प्रूफ सपोर्टिंग इट. आता ह्याच्यामध्ये थिअरी ऑफ इव्हॉल्युशन प्रॉपरली सांगितली की सगळ्यात फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे होतं. आता बघा इव्हॉल्युशन सांगताना आपल्याला हे प्रोटोप्लाझम वगैरे नाही सांगायचं आहे. मगाशी जो आपल्याला इव्हॉल्युशनवरची शॉर्ट नोट होती तिथं आपण काय लिहिलेलं होतं तर याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये काय सांगितलं की स्लो गोईंग प्रोसेस आहे, मिलियन्स ऑफ इयर्स लागतात, सेव्हरल जनरेशनमध्ये चेंजेस ॲक्युम्युलेट होतात. तर इव्हॉल्युशन
जेव्हा विचारलं जाईल तेव्हा हे पॉईंट तुम्ही सांगणार आहात. आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तुम्ही मग हे प्रोटोप्लाझमची वगैरे जी माहिती आहे की फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आहे ते प्रोटोप्लाझम आहे. त्याच्यानंतर ओशनमध्ये जे फॉर्म झालेलं होतं 300 करोड इयर्स, त्या हे जे सगळे आहे ना ती प्रोसेस, तर ही इथं जी दिलेली आहे ती सांगायची. ह्याच्यातला फरक नीट समजून घ्या. इथं बरेचदा कन्फ्युजन होतो इव्हॉल्युशन आणि थिअरी ऑफ इव्हॉल्युशन लिहिताना. मग ह्याच्यामध्ये तुमचे कुठले कुठले पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले प्रोटोप्लाझमपासून. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत गेले आणि मग त्यांच्यापासून लार्जर आणि मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. ऑलराऊंड अँड मल्टी डायमेन्शनल चेंजेस ह्यांच्यात होत गेले आणि मग त्यांच्यापासून प्लांट्स अँड ॲनिमल्स डेव्हलप झाले वेगवेगळे, हे सांगितलं. आणि ही जी आहे ही अगेन इव्हॉल्युशनची एक डेफिनेशन इथं दिलेली आहे. आता ह्याचे प्रूफ्स काय काय आहेत तर जस्ट मेन्शन करायचे. मेन्शन विचारले ना आपल्याला तिथे प्रूफ सांगा, सो इथे आपण मेन्शन केले. एक्सप्लेन म्हटलं असतं तर ह्याच्याबद्दल थोडीशी अजून डिटेल आपण एक दोन वर्ड्समध्ये माहिती सांगितली असती. त्याच्यानंतर एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. ह्याच्यामध्ये ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की इंटरनल स्ट्रक्चर सिमिलर आहे सगळ्यांचं, इवन दो त्यांचे फंक्शन्स डिफरंट असतील, की जे इंडिकेट करतं त्या सगळ्यांचे कॉमन ॲन्सेस्टर. हे इथं प्रॉपर आपल्याला पॉईंट वाईज मांडायचं आहे. आणि हा सगळ्यात सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, फॉसिल्स ॲज अ प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. आता इथं मात्र आपल्याला पूर्ण आन्सर लिहायचे आहेत. मग ही पूर्ण डिटेल प्रोसेस जी आहे फॉसिल्सची इथं आपण सांगितली. मगाशी पण एक फॉसिल्सवरती प्रश्न होता आपल्याला, इथं पण आहे. मग आता इथं मी काय केलेलं आहे, ह्याच्यात ही प्रोसेस आपल्याला प्रॉपरली सांगायची आहे की मगाशी जसं सेम होतं तोच पॉईंट इथे मेन्शन केलेला आहे. आणि मग ह्या कार्बन डेटिंग मेथडचा यूज केला आणि मग हे ओल्डेस्ट फॉसिल अगेन ते सेम आहे तिथे. दोघांचा आन्सर इथे आपण सेम लिहिलेला आहे. आणि राईट इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन, ह्याच्यामध्ये मग अगेन सुरुवातीचा हा तुमचा कंपल्सरी पॉईंट आला पाहिजे. मग सारखंच होतं इथे, पण मग तिथं आपण काय लिहिलं होतं रे, आपण कुठे येऊन थांबलो होतो ती शॉर्टमध्ये होती आणि इथे आपल्याला पूर्ण प्रोसेस लिहायची आहे, इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन. मग ही प्रोसेस इथे तुमची शेवटी 200 इयर्स ॲगो इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश्ड, इथं येऊन तुमचा आन्सर थांबलाय. आणि मगाशी जे होतं तुम्हाला ह्युमन इव्हॉल्युशनशी रिलेटेड तिथं एकदम आपण शॉर्टमध्ये लिहिलेलं होतं, बरोबर. सो क्वेश्चन हा आहे तो तुम्हाला 5 मार्काला विचारला जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे सगळे पॉईंट्स हे कंपल्सरी लिहायचे आहेत. होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल. मी आज किंवा उद्यापर्यंत हे लगेच अपलोड करते आपल्या वेबसाईटवरती, सो दॅट तुम्हाला हे PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, थँक्यू.